नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज ना मी जरा वेगळ्या पद्धतीने भजे बनवल्यात. हे भजे ना मक्याचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे, असं दोन्ही मिक्स करून मी हे भजे बनवल्यात आणि खरंच खूप सुंदर, खूप टेस्टी, खूप छान लागतात. हे मी कुठे पाहिलं होतं, बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती एकदा मिरची भजे मी खाल्ले होते आणि ते खूप टेस्टी लागले होते. पण माझ्याकडे मक्याचं पीठ आता गावाकडून आणलेलंच होतं, तर म्हटलं बघूया करून कसं काय होते ते भजे. तर खरंच टेस्ट अजिबात समजलीच नाही, हे नेमके कशाचे आहेत ते, आणि बेसन पिठासारखेच लागत होते. तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतात. मला तर खूप आवडलेत. आणि पण बेसन पीठ आहे ना, बारीक दळलं ते, मक्याचं पीठ आहे ना बारीक दळलं पाहिजे. आणि घरगुती चिक्कीवरती ना छान होतं बारीक. हे घरगुती चिक्कीवरच दळलेलं आहे मक्याचं पीठ. त्यामुळं एकदम बेसन पिठासारखंच ते म्हणजे एकजीव झालं होतं. तर त्याला घरगुती चिक्कीवरच दळावे लागेल, तेव्हा छान होतात.